राधानगरी तालुक्यातील श्री गुंडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री ए.डी. पाटील सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। गुंडाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पतसंस्थेच्या सभासदांना विम्याचे संरक्षण कवच, कमी दरात आर.टी.जी.एस, एन.एफ.टी सेवा, कॅश क्रेडिट योजना 9.5% व्याजदरात सुरू करण्यात आली। अमृत कलश योजनेत सहभाग घेण्याचं आवाहन केलं। संस्थेच्या आदर्श कारभारामुळे स्थापनेपासून सलग 43 वर्ष ऑडिट अ वर्ग दर्जा मिळत असून चालू वर्षी संस्थेस 88,31,000 रुपयांचा नफा झाला। सभासदांना 44व्या वर्षी 15% डिव्हिडंड देण्याची परंपरा संस्थेने कायम ठेवली असल्याचं चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितलं। यावेळी संस्थापक ए.डी. पाटील यांनी सहकार समूहाच्या प्रगतीचा आढावा घेत सभासदांचा विश्वास, कामगारांची सचोटी आणि संचालकांच्या पारदर्शी नियोजनातून गुंडाळेश्वर पतसंस्था भक्कम उभी असल्याचं सांगत शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे व्यापारी आणि समाजातील सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास आणि आर्थिक गरज भागविण्यासाठी पतसंस्थेची स्थापना केली। संस्था सर्वसामान्यांचा आर्थिक आधार बनल्याने सर्वांच्या मनात पतसंस्थेप्रती जिव्हाळा निर्माण झाल्याचं सांगितलं। यावेळी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांच्या नातेवाईकांना 11,000चा बक्षिसाचा धनादेश प्रदान करण्यात आला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले सभासदांचे नातेवाईक, शासकीय नोकरी अधिकारी झालेले युवक, युवती आणि गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। अहवाल वाचन मॅनेजर डी.जी. पाटील यांनी केला। शामराव चौगुले, ज्येष्ठ संचालक अनंत तेली, पांडुरंग आवळकर, डॉक्टर बीज खांडेकर, संजय मोहिते यांच्यासह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला। दरम्यान श्री गुंडाळेश्वर सहकारी ग्राहक संस्था, श्री गुंडाळेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था, श्री गुंडाळेश्वर सहकारी वाहतूक संस्था, कैलासवासी बाळासाहेब पाटील सहकारी दूध संस्था या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या। दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव कृष्णात पुंगावकर यांनी केले। यावेळी गुंडाळेश्वर पतसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक चरापले, संचालक शिवाजी पाटील, ईश्वरा पाटील, हिंदूराव पाटील, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय पवार, वैशाली डोंगळे, मालन पुवार, डॉक्टर ए.बी. माळी, रोकपाल, आनंद मोहिते यांच्यासह गुंडाळेश्वर सहकार समूहाचे पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी गुंडाळहून संभाजी कांबळे।